Every day for 3 hours, the ratted on the roof of the castle till he broke most of the slate. मग एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक 3 तासाला 3 hours. बघा आता एव्हरी डे फॉर 3 hours. प्रत्येक दिवशी 3 तासानंतर इथे दिले. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी 3 hours रॅटेड. रॅटेड म्हणजे ओरडणे, मोठ्याने आवाज करणे. ऑन द रूफ ऑफ द कॅस्टल, जो त्याचा जो राजवाडा होता त्याच्यावरती, जे आपण बोलतो ना छत आहे, त्या छतावरती. टिल ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट. आणि ज्या त्याच्या राजवाड्याला ज्या स्लेट लावल्या होत्या, ज्या पाट्या लावल्या होत्या, की जे छताला जे छप्पर होतं ते काय करत होतं, मोडत होतं. ही ब्रोक द मोस्ट ऑफ द स्लेट. मोस्ट ऑफ द स्लेट म्हणजे जास्तीत जास्त ते काय पडत होते, पाट्या पडत होत्या. म्हणजे जे छताला जे लावलेलं आहे, त्या राजवाडा, जो राक्षसाचा जो राजवाडा आहे त्याच्या छताला लावलेले जे स्लेट आहेत त्या काय करत आहेत, पडत आहेत. कधी पडत आहेत? फॉर 3 hours ही रॅटेड. ते प्रत्येक दिवशी, प्रत्येक 3 तासाला रोज हे काम होत आहे की ती सगळे मिळून काय करतायत, एक प्रकारे हमला करत आहे. स्नो आहे, तिथे फ्रोस्ट आहे, तिथे नॉर्थ विंड आहे, आणि आता काय आलं आहे, तिथे हेल आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो काय, त्या गाराचा वर्षा होत आहे, नॉर्थ विंडचा वर्षा होत आहे. आणि त्याच्यामुळे ते राजवाडा जो आहे, जो राक्षसाचा राजवाडा आहे, त्याच्या छताला काय होत आहे, तो छताचा वरून काय होत आहे, ते स्लेट पडण्याचं काम होत आहे. आणि बहुतेक त्या स्लेट आहेत तुटत आहेत, फुटत आहेत, आणि त्याचा एक मोठ्या प्रकारे वर्षा होत आहे. रॅटेड म्हणजे काय, ते ओरडत आहेत की ते गारा पडल्यामुळे ते काय आहे, त्याचा आवाज येतो. आणि त्या आवाजाला काय बोललं आहे, रॅटेड म्हणजे काय आहे, ओरडणे आहे. कॅस्टल म्हणजे काय आहे, राजवाडा आहे. कॅस्टलचा मिनिंग राजवाडा. टिल ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट. आणि अजून त्या काय झालेलं आहे, त्या मोडेपर्यंत त्याचा आवाज हा काय होत आहे, येत आहे. बघा आता आपण पुढे वाहणार आहोत. अँड रन राऊंड अँड राऊंड द गार्डन. आणि ते संपूर्ण राऊंडला, त्या गार्डनला काय करत आहेत, चक्कर मारत आहे. राऊंड अँड राऊंड, गोल गोल काय करत आहे, अशा प्रकारे संपूर्णपणे ते काय आहे, वेष्टून घेतलं आहे. साहजिकच आहे, आता तिथे स्नो आहे, हिट्स आहे, त्यामुळे नॉर्थ विंड आहे, आणि आता हेल आहे. तर अशा प्रकारे सगळं तिथे असल्यामुळे सगळ्या गोष्टीतून तिथे मारा होत आहे. आणि त्याच्यामुळे तिथे अजूनही काय आहे, विंटरच असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे विंटर असल्यामुळे तिथे अजूनही त्याच्याकडे काय नाहीये, अजूनही उन्हाळा आलेला नाही आहे. बाकी सर्व देशामध्ये, सर्व कंट्रीमध्ये मात्र ऊन छान पडलेलं आहे. त्यामुळे वसंत ऋतू आलेला आहे. परंतु अजून जो राक्षस आहे त्याच्याकडे मात्र अजूनही वसंत ऋतू आलेला नाही आहे. आय कॉनॉट अंडरस्टँड व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग. म्हणजे मला समजत नाही की जो वसंत ऋतू आहे तो इतका वेळ का घेत आहे येण्यासाठी, असं कोण म्हणत आहे, राक्षस म्हणत आहे. बघा, आय कॅनॉट अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे काय, समजत नाहीये. अंडरस्टँडचा अर्थ काय आहे, समजत नाहीये. व्हाय द स्प्रिंग इज सो लेट. लेट म्हणजे उशिरा येणे. म्हणजे मला कळत नाहीये की जो स्प्रिंग आहे, जो वसंत ऋतू आहे, तो येण्यासाठी काय इतका बरं उशीर करत आहे, असं राक्षस स्वतःलाच विचारत आहे. की मला नाही कळत आहे की इतके दिवस झाले की आपल्याकडे अजून हिवाळाच आहे, विंटरच आहे, बाकी मात्र सर्व देशामध्ये मात्र वसंत ऋतू आला आहे, परंतु माझ्या गार्डनमध्ये किंवा याच ठिकाणी मात्र का बरं वसंत ऋतू येत नाहीये. म्हणून तो बोलतो आय कांट अंडरस्टँड. म्हणजे तो काय, मला समजत नाहीये की तो इतका का उशीर करत आहे, काय यायला वेळ लावत आहे. सेड द सेल्फिश जायंट. आणि तो काय बोलत आहे, हा कोण बोलत, सेड द सेल्फिश म्हणजे जो स्वार्थी राक्षस आहे तो म्हणत आहे. ॲज ही सॅट ॲट द विंडो. आणि तो त्या विंडोच्या बाजूला बसला. अँड लुक आउट इन हिज कोल्ड व्हाईट गार्डन. आणि तो आपल्या गार्डनकडे बघत राहिला. तो आपल्या खिडकीमध्ये बसला आणि तो आपल्या खिडकीतून तो आपल्या गार्डनकडे बघत राहिला. कसं बघत राहिला, आउट ॲट इज कोल्ड अँड व्हाईट गार्डन. की ते गार्डन कसं होतं, ते शुभ्र होतं, ते सफेद होतं, व्हाईट होतं, आणि ते थंड होतं. आणि त्या गार्डनकडे तो बघत राहिला की माझं जे गार्डन आहे ते पूर्वी किती छान होतं, किती हिरवगार होतं, तिथे किती छान झाडं होते, किती फुलं होते, ती किती बहरायचे, तिथे पक्षी यायचे, तिथे घरटे करायचे, तिथे ते छान गाणे गायचे, तिथे मुलं यायची. पण तो आता काहीच तसं वातावरण राहिलेलं नाहीये. आणि हा विचार करून तो बघा तिथे गार्डनच्या, राजवाड्याच्या त्या खिडकीमध्ये बसलेला आहे. तिथे काय दिलं आहे, विंडो. विंडो म्हणजे काय आहे, खिडकी आहे. अँड लुक आउट इज कोल्ड व्हाईट गार्डन. आणि तो बघत राहिला, त्या गार्डनच्या दिशेकडे बघत राहिला की ते जे गार्डन कसं आहे, शुभ्र आहे, आणि ते कसं आहे मुलांनो, कोल्ड आहे, ते किती थंड गार्डन आहे, त्याचं तो निरीक्षण करत राहिला आणि विचार करत राहिलं.
बट द स्प्रिंग नेवर केम, परंतु जो वसंत ऋतू आहे तो आलेला नाही आहे. नॉर डिड द समर, आणि नाही तो उन्हाळा देखील आलेला नाहीये. बघा, स्प्रिंग म्हणजे काय आहे, इथे वसंत ऋतू आहे, आणि समर म्हणजे काय आहे, उन्हाळा आहे. तर बघा आता आपल्याकडे असे बरेच ऋतू आहेत ना, वसंत ऋतू आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, शरद ऋतू आहे. असे बरेच प्रकारचे जे ऋतू इथे आपल्याला आढळतात. तो स्प्रिंग ऋतू काही आलेला नाहीये. द ऑटोमन गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन, जेव्हा शरद ऋतू आलेला आहे. ऑटोनम म्हणजे काय, जे शरद ऋतू, जसं आपण स्प्रिंग टाइम बघितलं, जसं आपण वसंत ऋतू पाहिला, तसा हा कोणता आहे, ऑटोनम आहे. तर ऑटोनम गेव गोल्डन फ्रूट, जेव्हा शरद ऋतू आला तेव्हा तो काय दिले, त्यांनी सोनेरी कलरचे फूल दिले. एव्हरी गार्डन, प्रत्येक झाडाला त्याने काय दिलेलं आहे, सोनेरी कलरचे, सोनेरी जे आहे ते झाडं, फ्रूट दिलेले आहेत, फळं दिलेली आहेत. जेव्हा शरद ऋतू आला तेव्हा त्यांनी प्रत्येक गार्डनला त्याने गोल्डन, सोनेरी कलरचे फळं दिलेली आहेत. एव्हरी गार्डन, बट द जायंट गार्डन डिड नॉट बिअर एनी फ्रूट, परंतु जे राक्षसाचं जे गार्डन होतं त्याच्या गार्डनमध्ये एकही कोणतंही फळ आलेलं नव्हतं. ना ते सोनेरी तर नव्हतंच, परंतु एक साधं फळही तिथे आलेलं नव्हतं. समस्या मुलांना की बघा, त्याचं जे गार्डन आहे ते रिकामं आहे, खाली आहे, तिथे कोणत्याही प्रकारचे फळं किंवा फुलं आलेली दिसत नाही. आणि म्हणून सांगतो की जेव्हा शरद ऋतू जेव्हा आला, त्या शरद ऋतूमध्ये त्याच देशातली की जे बाकीचे जे इतर जे सर्व गार्डन आहेत, त्या सर्व गार्डनला सोनेरी जे फळं आहेत ती तिथे दिलेली होती, परंतु त्याचं जो सैतानाचं जे गार्डन होतं त्या गार्डनला मात्र एकही फळ नव्हतं. आणि म्हणून ते दिले, बट द जॉयंट्स गार्डन डिड नॉट बिअर एनी फ्रूट, कोणतंही एकही फ्रूट तिथे आलेलं नाहीये, असं देखील इथे त्यांनी सांगितलं. तर एकही फळ मात्र त्या गार्डनला आलेलं नाही आहे, ते आपण बघू शकतो. आता बघा पुढे काय झालं आहे, ही इज टू सेल्फिश सेड द ऑटोनम, आणि जो शरद ऋतू म्हणतो की हा खूपच स्वार्थी आहे. ही इज टू सेल्फिश, काय आहे, हा सुद्धा काय आहे, स्वार्थीच आहे. सेल्फिशचा मिनिंग काय आहे, स्वार्थी आहे, हा किती स्वार्थी माणूस आहे असं तो सांगत आहे. मग आता पुढे काय झालंय, म्हणून तुम्हाला देखील उत्सुकता वाटत आहे की आता नेमकं काय होणार आहे, की त्या गार्डनमध्ये वसंत ऋतू येणार आहे का नाही, का मुलं परत त्या गार्डनमध्ये खेळणार आहेत की नाही, की राक्षस काय ॲक्शन घेणार आहे, की तो कोणती गोष्टी कशी हालचाल करणार आहे तो वसंत ऋतू येण्यासाठी. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच पडलेली असतील. तर आपण पाठाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा आता दिले, वन मॉर्निंग द जायंट वाईल लेइंग इन द बेड, की एके सकाळी किंवा एका सकाळच्या वेळेस की जो राक्षस होता तो आपल्या बेडवरती झोपलेला होता. वाईल लेइंग इन द बेड, वाईल लेइंग इन द बेड म्हणजे काय आहे, तो वाईल लेइंग इन द बेड, तो काय आहे, सकाळच्या वेळेस एकदा झोपलेला होता. वन मॉर्निंग जायंट, जायंट म्हणजे जो राक्षस आहे, जो हा राक्षस आहे. वन मॉर्निंग द जायंट वाईल लेइंग इन द बेड, एके सकाळी जो राक्षस आहे तो बेडवर झोपलेला होता. द जायंट हर्ड लवली म्युझिक, आणि त्या राक्षसाने एक सुंदर असं काय आहे, गाणं ऐकलंय. हर्ड म्हणजे काय, ऐकणे आहे. लवली म्युझिक, एक सुंदर प्रेमळ संगीत ऐकलेलं आहे. म्युझिकचा अर्थ काय आहे, संगीत. लवली म्हणजे काय, प्रेमळ. की जेव्हा तो एक सकाळी झोपलेला होता आपल्या बेडवरती, आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या बेडवरती जेव्हा तो झोपलेला होता त्यावेळेस त्याने एक सुंदर गाणं ऐकलेलं आहे, त्याच्या कानावरती पडलं. ऐकणे, हर्ड म्हणजे काय आहे, ऐकणे, आणि त्याने एक सुंदर गाणं त्याने ऐकलं आहे, आणि तो ऐकत तो काय झाला आहे, मंत्रमुग्ध झाला आहे. इट साऊंड स्वीट, तर त्याचा जो आवाज होता तो किती गोड होता. बघा इथे काय दिलं आहे, इट साऊंड, साऊंड म्हणजे काय आहे, आवाज. स्वीट, स्वीट म्हणजे काय, गोड आहे. अँड थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिकल पासिंग बाय, आणि त्याने असा विचार केला की हा जो आवाज आहे हा राजामध्ये जे लोक आहेत की त्या राजा तिथून जात असावं, आणि म्हणून ते लोक तिथे गाणं गात आहेत असं त्याला वाटलं आहे. म्युझिशियन इज पासिंग बाय, द किंग्स म्युझिशियन पासिंग बाय म्हणजे राजाचे जे कामकरी आहेत की त्याच्या हाताखाली जे लोक ठेवलेले आहेत, राजाला प्रसन्न करण्यासाठी जे गाणारे लोक आहेत, कदाचित ते त्याच्या राजवाड्यापासून ते निघून जात आहेत, किंवा तो त्याचा कॅस्टल आहे, त्या राक्षसाचा राजवाडा आहे, त्याच्या बाजूने ते काय करतायत, गाणं गात आहेत असं त्याला वाटलं आहे, की कोणीतरी एखादा माणूस गाणं गात आहे असं त्याला वाटत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की अँड ही थॉट, तो विचार करत होता की इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन पासिंग बाय, की इट मस्ट बी म्हणजे कदाचित असू शकेल की राजातले जे लोक आहेत, म्युझिशियन पॅसिंग जे संगीतकार आहेत
ते त्याच्या घराच्या जवळच जात आहेत असं त्याला वाटत होतं. कारण जे गाणं गात आहेत ते कोणी मनुष्य गात आहे, कोणी दुसरं व्यक्ती नाही, तर संगीत कोण गात आहे, ते जे माणसं आहेत त्याला ते गाणं गात आहे असं वाटत होतं. आणि म्हणून तो होतं की नाही, हे कदाचित राजाचेच लोक आहेत की जे माझ्या घराच्या जवळून गाणं गात आहेत. इट वॉज ओनली अ लिटिल लिनेट सिंगिंग अबाउट बट इट वॉज सो लॉंग दॅट ही हॅड. आता त्याला इट वॉज ओनली अ लिटिल लिनेट. लिनेट म्हणजे काय, एक जो पक्षी आहे की जो गाणं, तपकिरी रंगाचा जो पक्षी आहे तो काय करत आहे, गाणं गात आहे. काय आहे, इट वॉज अ लिटिल लिनेट. लिनेट म्हणजे काय, पक्षी आहे. सिंगिंग म्हणजे जो त्याला असं वाटलं की एखाद्या राजाचा माणूस गाणं गात आहे, परंतु तो राजाचा माणूस गाणं गात नाही, तर इट वॉज ओनली म्हणजे हा फक्त एक छोट्या पक्ष्याचा आवाज होता. बट इट वॉज सो लॉंग दॅट ही हॅड. आणि ते खूप मोठ्या अंतरावरती होता, पण तरी देखील त्याला त्याचा आवाज हा मात्र ऐकायला येत होता. आणि ते गाणं ऐकत होतं, त्याला ते गाणं ऐकायला खूप छान आणि मधुर वाटत होतं. ही हॅड नॉट हर्ड द म्युझिक इन हिज गार्डन दॅट इट मेमोराइज हिम. की त्याने हे गाणं कधीही ऐकलेलं नव्हतं, कारण हे संगीत ऐकून किंवा हे गाणं ऐकून त्याला पुष्कळ काळ लोटलेला होता. पुष्कळ दिवस झाले त्याने हे गाणं ऐकलेलं नव्हतं. ही नॉट हर्ड द म्युझिक, त्याने हे गाणं ऐकलेलं नव्हतं. हिज दॅट इट मेमोराइज इन हिम. हे गाणं ऐकून तो काय झाला आहे, त्याचं भान हरपून गेलं आहे. मेमोरायझेड याचा अर्थ काय, भान हरवणे, मंत्रमुग्ध होणे. की त्याला हे गाणं इतकं आवडलं की तो ते गाणं ऐकत राहिला की बाकीच्या सगळ्या जो विचार आहे त्याच्या डोक्यातून हा निघून गेला आणि तो काय झाला, मंत्रमुग्ध झाला. तो भान हरवून गेला की इतकं सुंदर जो आवाज आहे तो कुणाचा होता, एका लहान पक्ष्याचा होता. आणि मग लिटिल लिनेट जो पक्षी आहे तो पक्षी गाणं गात आहे आणि ते ऐकत असताना तो आपलं पूर्ण देहभान हरपून गेला, सगळ्या गोष्टी विसरून गेला. मेमोरीचा अर्थ काय आहे, भान विसरून जाणे, हरपून जाणे, मंत्रमुग्ध होणे असा त्याचा अर्थ हो आहे. मग आता पुढे काय झालं आपण बघा पाहणार आहोत. आय बिलीव्ह स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. की मला खात्री आहे की एक दिवस नक्कीच वसंत ऋतू येणार आहे. बिलीव्हचा अर्थ काय आहे, विश्वास ठेवणे. बिलीव्हचा अर्थ काय आहे, विश्वास ठेवणे. स्प्रिंग हॅज कम टू लास्ट. की मला खात्री आहे की एक दिवशी नक्कीच काय येणार आहे, की वसंत ऋतू हा येणार आहे. सेड द जायंट. असं कोण म्हणत आहे, तो राक्षस म्हणत आहे. अँड जम्प आउट ऑफ बेड अँड लुक आउट. तो आणि पुन्हा त्याने आपल्या बेडवरती उडी मारली. जम्प म्हणजे काय, उडी मारणे. अँड आउट ऑफ बेड अँड लुक आउट. आणि तो पुन्हा बघू लागला. बघा की त्याने विचार केला, बघितलं की अरे नाही, मला खात्री आहे की काहीतरी एक दिवस नक्की स्प्रिंग जो आहे, जो वसंत ऋतू आहे काय येणार आहे, तो आपल्या गार्डनमध्ये येणार आहे. आणि असा विचार करून तो पुन्हा आपल्या बेडवरती त्याने उडी मारली आणि तो बघू लागला. लुक आउट, तो बाहेर बघू लागला. आता त्याला काय दिसत आहे बाहेर, बघा ते पाहणार आपण. व्हॉट डिड ही सी. त्याने काय पाहिलं बाहेर, त्याला एक वेगळी गोष्ट दिसली आहे. काय गोष्ट दिसली आहे, व्हॉट डिड ही सी. बघा तो काय बघत आहे, चला आपण बघूया त्याला काय दिसलं आहे. ही सॉ द मोस्ट ब्युटिफुल साईट. आणि त्याला एक सुंदर असं अतिशय छान दृश्य दिसलेलं आहे. साईटचा अर्थ काय आहे, दृश्य दिसणे. ही सॉ म्हणजे पाहणे. ही सॉ द मोस्ट ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. त्याने एक छान सुंदर दृश्य पाहिलं आहे. मग ते दृश्य आता कोणतं असेल याची उत्सुकता तुम्हाला पण असेल की नेमकं असं राक्षसाने काय पाहिलं आहे. चला आपण बघा वाचूया. थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन. की त्याने त्याच्या ज्या राजवाड्याच्या एका छोट्या भिंतीमधून, होल म्हणजे बीळ, बिळातून ते जे भिंत आहे त्या भिंतीच्या ज्या बिळातून त्याने पाहिलं आहे. होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड कार्पेट इन वेअर सिटिंग इन द गार्डन. बघा आता त्याने काय दिलं आहे की थ्रू अ लिटिल होल. की त्याने एका छोट्याशा बिळाच्या माध्यमातून पाहिलं आहे. काय पाहिलंय, द वॉल इन द चिल्ड्रन. की जे भिंत आहे त्या भिंती, मुलं आहेत ते काय करतात, चिल्ड्रन हॅड क्रेप्ट. क्रेपचा अर्थ काय आहे, हळुवारपणे. क्रेपचा अर्थ काय, हळुवार. ते मुलं काय करताय, हळुवारपणे त्या भिंतीवरती चढलेलेच आहे. अँड वेअर सिटिंग इन द गार्डन. आणि ते त्याच्या गार्डन मध्ये बसलेली आहेत. बघा जसं इथे चिल्ड्रन दिसते, ते काय करते, एक छोटंसं जे होल आहे त्या होलमधून काय केलेली आहेत, मुलं हळू जात आलेली आहेत. आता शेवटी मुलांना त्या गार्डनची सवय झालेली आहे आणि म्हणून त्यांनी काहीतरी शक्कल लढवलेली आहे, काहीतरी युक्ती केलेली आहे. आणि ते एक छोटंसं जे बीळ आहे त्यांना लहान मुलांना आज जाणं इतपत त्यांनी ते काय केलं आहे, ते छोटंसं बीळ त्यांनी तयार केलं आहे आणि ते काय करत आहे, ते आत एंटर करत आहेत. आणि म्हणून तो काय बघत आहे, त्याला एक सुंदर चित्र दिसलं आहे. काय चित्र दिसलंय की अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट.
ती जी लहान मुलं आहेत ती हळूवारपणे काय करत आहेत, त्या वॉलच्या वरती काय होल पाडलेला आहे, बीड केले, अँड वेअर सिटिंग इन द गार्डन, आणि ते काय केले आहे, त्या गार्डन मध्ये बसलेले त्यांना तिथे दिसत आहेत. की ते सुंदर, म्हणजे त्याने बजावलं होतं की कोणीही माझ्या गार्डनमध्ये नसेल, हे गार्डन कोणाचं आहे, माझं आहे, हे माझं गार्डन ठेवलं, ते फक्त मीच या गार्डनमध्ये येणार आहे आणि मीच या गार्डनमध्ये खेळणार आहे. परंतु त्याला मनाई केल्यानंतर देखील बघा इथे मुलं काय केले, हे हळूवारपणे एका होलाच्या माध्यमातून तिथे आलेली आहेत आणि तिथे त्याला बसलेले दिसले आहेत. इन एव्हरी ट्री दॅट ही सॉ देअर वॉज अ लिटिल चाइल्ड सिटिंग देअर. इन एव्हरी ट्री म्हणजे काय, आणि तो काय बघत आहे, इन एव्हरी ट्री, जे प्रत्येक झाड आहे, एव्हरी म्हणजे काय, प्रत्येक, ट्री म्हणजे काय, झाड, दॅट ही सॉ देअर, त्याने तिथे पाहिलं, देअर वॉज अ लिटिल चाइल्ड सिटिंग देअर, की जे गार्डनचं प्रत्येक जे झाड होतं त्या प्रत्येक झाडाच्या खाली एक काय आहे, तिथे मुलं बसलेले आहे. एव्हरी ट्री दॅट ही सॉ देअर वॉज अ लिटिल चाइल्ड सिटिंग देअर, की झाडाच्या ज्या गार्डनमध्ये असलेले प्रत्येक जे झाड आहे त्या प्रत्येक झाडाच्या खाली ते एक लहान मूल काय केलेलं आहे, बसलेलं आहे. लिटिल चाइल्ड सिटिंग देअर, एक लहान मुलं तिथे बसलेले त्याला ते दिसत आहे आणि एक अद्भुत दृश्य होतं. त्यामुळे काय घटना घडलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. द ट्री वेअर सो हॅपी, काय झालेलं आहे, तिथले झाड फार आनंदित झालेले आहे. कशामुळे झालेले आहेत, झाड आणि मुलं यांचं नातं किती घट्ट आहे, की जेव्हा बाग असते, जेव्हा गार्डन असतं, तर मुलं हे असणारच. हे एक कॉम्बिनेशन आहे की जिथे झाड आहे तिथे मुलं असणार आहे, जिथे झाड आहे तिथे पक्षी असणार आहेत. आणि त्याच्यामुळे इथे बघा की त्या गार्डनला, त्या बगीच्याला पहिल्यापासूनच त्या मुलांची सवय होती, त्या मुलांना त्या गार्डनची सवय होती आणि म्हणूनच ते झाड काय झालेलं आहे, हॅपी झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, बघा इथे काय दिलेलं आहे, द ट्री वेअर सो हॅपी, ते झाडं खूप आनंदित झाली आहे, सो हॅपी म्हणजे पुष्कळ आनंदी झाली आहेत. टू सी द चिल्ड्रन अगेन, जेव्हा लहान जी छोटी मुलं पुन्हा त्याच्या बागेमध्ये आली आहेत, त्यामुळे त्या झाडांना खूप आनंद झालेला आहे. दे टू ब्लॉसम फुल्ली, आणि आता ते खूप प्रमाणामध्ये बहरून गेलेली आहेत. ब्लॉसमचा अर्थ काय आहे, बहरणे आहे. एकदम आपण की असं फूल उमललं आहे, म्हणजेच काय आहे, ते बहरलं आहे. की जी लहान मुलं पुन्हा गार्डनमध्ये आली आहे, तिथे दिलं तर चिल्ड्रन अगेन, अगेन म्हणजे काय आहे, पुन्हा. दॅट डे टू ब्लॉसम फुल्ली, आणि त्याच्यामुळे ती सुद्धा काय झालेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात फुल ब्लॉसम झाले फुल्ली, की जी सर्व जी झाडं आहेत, फुलं आहेत, ती कशी झाली आहेत, बहरून गेलेली आहेत. त्या झाडांना पुष्कळ आनंद झालेला आहे. दे वर सो हॅपी, आणि त्यांना खूप आनंद झाला आहे आणि ते काय झाले आहेत, पुन्हा आनंदी झाल्यामुळे बहरून गेलेले आहेत फुल्ली. द ट्री वेअर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबाव द चिल्ड्रन्स हेड, आणि जे झाडं आहे, ते झाडाची जी फांदी आहे, जणू काही त्यांच्या दोन्ही ज्या झाडाच्या शाखा आहेत त्या आपल्या मुलांना काय करत आहेत, हाताने, म्हणजे हाताप्रमाणे जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत आहे. ट्री वेअर वेविंग देअर आर्म्स म्हणजे काय, हात आहे. जे झाडं काय करत आहे, वेविंग देअर आर्म्स म्हणजे हात आहे. जंटली म्हणजे हळुवारपणे. अबाव द चिल्ड्रन्स हेड, की अगदी जसं आई आपल्या लहान मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याचप्रमाणे ते जे झाड आहे, त्या झाडाच्या ज्या शाखा आहेत, त्या लहान मुलांना काय करत आहेत, त्यांच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत आहे. जेणेकरून आज किती दिवसानंतर तुम्ही या गार्डनमध्ये आला आहात, तुम्ही प्रवेश केला आहात, किती दिवस झाले आपली भेट झाली नाही, असे जे संदेश जणू काही तो काय करत आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे झाडाची बघा ही फांदी आहे, अशी त्यांच्या डोक्यावर झुकली आहे, जणू काही त्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांची त्या लोकांना विचार करण्यासाठी, किंवा त्यांची एक प्रकारे माहिती घेण्यासाठी, की इतके दिवस तुम्ही कुठे होता, तुम्ही गार्डनमध्ये नाही आलात, आणि ते गार्डनमध्ये आल्यानंतर त्यांना किती आनंद झालेला आहे हे दर्शवण्यासाठी तो काय करत आहे, त्यांनी त्या झाडाच्या ज्या शाखा आहेत त्या काय करत आहेत, एक हळुवारपणे वेइंग देअर आर्म्स जंटली, की त्यांनी त्यांचे हात पसरवलेले आहेत, ज्या शाखा पसरवल्या आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांना उचलून आणि त्यांच्या डोक्यावरून एक हळुवारपणे काय केलं आहे, हात फिरवण्याचं देखील ते काम करत आहे. अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये देखील तुम्हाला दिसत आहे.
द बर्ड्स वेअर फ्लाइंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट. आणि काय झालेलं आहे, ते झाडांना तर आनंद झालाच आहे, त्याचप्रमाणे जे फुलं आहेत ते देखील बहरलेली आहेत. पण जी तिसरी गोष्ट आहे, जे बर्ड्स आहेत, द बर्ड्स वेअर फ्लाइंग, आणि जे पक्षी आहेत ते देखील तिथे उडायला लागलेले आहेत. फ्लाइंगचा अर्थ काय, उडणे आहे. अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट, आणि ते उडायला तर लागलेच आहेत, परंतु ते ट्विटरिंग म्हणजे काय आहे, ट्विटरिंगचा अर्थ काय, चिवचिवाट करणे, की एक प्रकारे ते देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत मुलांना, की बरेच दिवस झाले या गार्डनमध्ये आपण कोणीही नव्हतो, परंतु आता आपण सर्वजण या गार्डनमध्ये आपली भेट झालेली आहे, आपण पुन्हा एकदा या गार्डनमध्ये आलेलो आहोत. आणि म्हणून ते काय करत आहेत, ट्विटरिंग विथ डिलाईट. ट्विटरिंग डिलाईट म्हणजे काय बघा, आता इथे काय झाले मुलांनो, द बर्ड्स वेअर फ्लाइंग, पक्षी काय करत आहे, उडत आहेत. पक्ष्यांना देखील भरपूर आनंद झालेला आहे. अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट, ट्विटरिंग म्हणजे चिवचिवाट करणे, विथ डिलाईट आनंदाने ते काय करत आहेत, चिवचिवाट करत आहेत. डिलाईटचा अर्थ काय आहे, आनंद करणे आहे. तर अशा प्रकारे सगळीकडे आनंदी आनंदी काय आहे, हे वातावरण आहे.